विवेकाने जाने सुघटित समाजात कविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय मां घनचोर। बोल वृंदावन बिहारी लाल के श्रीमद् भागवत महापुराण के शुकाचार्य महाराज के जय जय श्री राधेश्याम द्वारिकाधीश भगवान की जय। नमः पार्वती हर हर प्रभु रामचंद्र भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती अर्थात श्रीमद भागवत महापुराण आज कथेचा चौथा दिवस चतुर्थ दिवस या ठिकाणी ही भागवत भागीरथी कथा प्रगट होत आहे। वैराग्य महागुरु शुकाचार्य राजा परीक्षितीला गंगेच्या काठावर ही श्रीमद भागवत कथा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी राजा परीक्षितीला निमित्त करून शुकाचार्य महाराज ही कथा सांगत आहे। तीच कथा परमादरणीय सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगत आहे। अशी गोड आणि अवीट असणारी श्रीमद भागवत कथा भगवंत कृपेने साधू संत कृपेने आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये गेली 4 दिवस आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात। आपण सर्व धन्य आहात। उपस्थित सर्व श्रोते मंडळी, भाविक भक्त माता भगिनी, ग्रामस्थ मंडळी, कथेचे यजमान या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन ही चौथ्या दिवसाची भागवत भागीरथी कथा आज या ठिकाणी प्रारंभ होत आहे। आज कथेचा चौथा दिवस आहे। चतुर्थ दिवसाची कथा आपण श्रवण करण्यासाठी आतुर आहात। काल आपण विविध कथाभाग पाहत पाहत महान भगवत भक्त ध्रुवजी महाराजांचं जीवन चरित्र पाहून कथेला विश्राम केलेला आहे। ध्रुव बाळाला उत्तानपादाने राज्याभिषेक केला। या ध्रुवचा भाऊ आहे उत्तम। हा उत्तम थोडासा नाव उत्तम आहे, परंतु याचं वागणं उत्तम नाही। याचं चरित्र, जीवन चरित्र नावाच्या विरुद्ध दिशेने असणारं जीवन चरित्र आहे उत्तमाचं। राज्य कारभार करत असताना उत्तम आणि यक्षामध्ये घनघोर असं युद्ध झालं। आणि त्यामध्ये उत्तमाकडून यक्षांचा जो बाग आहे, फुलांचा बाग, तो नष्ट होतो
आणि त्यामुळं यक्षाने या उत्तमाला ठार केलेला आहे. जेव्हा ही बातमी ध्रुवला कळते की माझ्या भावाला यक्षांनी ठार केलेला आहे, तेव्हा ध्रुवजी महाराज सैन्य घेऊन यक्षावर चालून जातात. यक्षाचे ते 60,000 पुत्र आहेत. त्या पुत्रांचा संहार ध्रुवजी महाराजांच्या हातून होतो. आलं का लक्षात? 60,000 पुत्रांचा संहार ध्रुवजी करतात. आणि जेव्हा ही गोष्ट ध्रुवचे जे पूर्वज आहे स्वयंभू मनु महाराजांच्या लक्षात येते की आपल्या वंश परंपरेमध्ये महान साधू असणारा ध्रुव कोणत्या मार्गाने जात आहे. म्हणून प्रत्यक्ष मनु महाराज आज ध्रुव बाळाला उपदेश करण्यासाठी येतात आणि सांगतात, बेटा ध्रुव, तू साधू आहेस. कोण आहेस? साधू. अरे तू भक्त आहेस. तुला कमी वयामध्ये भगवंताने प्रत्यक्ष दर्शन दिलं. भक्ताचं लक्षण, संतांचं लक्षण, साधूचं लक्षण हे नाही. युद्ध करणे हे साधूचं लक्षण नाही. आणि तू यक्षाचे 60,000 पुत्र ठार केलीस. म्हणून महाराज या ठिकाणी ध्रुवाला उपदेश करतात. नयम मार्गो हि साधुना ऋषिकेशानवर्तिना. नयम मार्गो हि साधुना. तू ज्या मार्गावर चाललास ना, ज्या रस्त्याने चाललास, हा रस्ता तुझा नाही. हा रस्ता साधूचा नाही. एक ध्यानात घ्या, आपण प्रापंचिक जीवन जगणारी सर्व मंडळी आहात. आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचंय. आलं का लक्षामध्ये? जीवन जगत असताना कोणता चांगला रस्ता आहे, कोणता राजमार्ग आहे, कोणता भक्ती मार्ग आहे, कोणता वाम मार्ग आहे, कोणता वाईट मार्ग आहे, याची समज, याची जाणीव तुमच्या आमच्या जीवनामध्ये पाहिजे. कधीही प्रवास करत असताना, जीवनाचा प्रवास करत असताना चांगल्या रस्त्याने करावा. का ज्या रस्त्यामध्ये काटे आहेत, खड्डे आहेत, दगड आहेत, धोंडे आहेत, गतिरोधक आहेत, अशा रस्त्याने आपण प्रवास करतो का? नाही. आणि त्या रस्त्याने जर आपण गेलो तर आपल्याला दुःख सहन करावं लागेल. पायात काटे मोडतील, ठेसा लागतील, न जाणो आपण कधी अडकून पडू. म्हणून जीवन व्यतीत करत असताना कधीही चांगल्या वाटेने, चांगल्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे. ज्या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, माझे सद्गुरु जोग महाराज, संत मोतीराम महाराज, माधव बाबा, राष्ट्रसंत भगवान बाबा, सकल साधू संतांनी तुम्हाला आम्हाला जी शिकवण दिली महाराज, समाज सुसंस्कृत करण्याचं काम या साधूंनी केलं. सर्वत्र जाती धर्मामध्ये साधूंचा जन्म झाला. तसं पाहिलं तर साधूला जात आणि धर्मच नाही. मी कालच बोललो, जाती धर्माच्या पलीकडं साधूंचं जीवन आहे. आलं का लक्षामध्ये? साधूंची एकच जात आहे. बरं का? तुकोबा राय बोलतात, माझी जातीची
मज भेटू कोणी आवडीची धनी तिडावया आवडी ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे आपल्या परिसरामध्ये अनेक साधू होऊन गेले. मी थोडस नाम उल्लेख करेल आवर्जून. काल आपण पाहिलं मुकुटराज स्वामींचा नाम उल्लेख, पण या ठिकाणून काही अंतरावर आपल्याच परिसरामध्ये एक महान साधू होऊन गेले ज्यांचं नाव आहे नरहरी महाराज. महान साधू हे ज्ञात अज्ञात असणारे महान साधू आहे. अलीकडं ज्यांना तुम्ही आम्ही पाहिलं दूर नाही, हजारो कीर्तन तुम्ही आम्ही ऐकली. विठ्ठल प्रसादजी महाराज साधू वृत्ती आहे. आणि आपलं भाग्य आज आपल्या गावामध्ये एक त्यागमूर्ती साधू विराजमान आहे. निष्ठावान वारकरी आळंदी पंढरीचे कोण ओळखत नाही. गोवर्धन महाराज बाबांचं जीवन अलौकिक आहे. मी का बोलावं, महाराजांचं एवढं कार्य आहे. महाराज अज्ञानी लावावी सन्मार्गासी, त्यांच्याकडे जाणारा पहिलं ते विचारतात गळ्यात माळ आहे का, बाकी पुढलं पाहू पुन्हा. माळ आहे ना, थांबा. माळ नाही हो बाजूला. आणि जे फक्कड साधू असतात त्यांना काय तरी घेणं नाही. तुमचं काय संबंध आहे? का पोरगी द्यायची का पोरगी करायची? कामाशी मतलब. कीर्तन करायचं 2 तासापुरतं, जमलं तर करायचं, नसल तुमचा सप्ताह तुमचं कीर्तन तुमचे तुम्ही पहा, आम्ही निघालो पुढं. मी का बोलावं? साधू संतांनी जे मार्गदर्शन केले, जी वाट दाखवली, त्या वाटेनं तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, बेटा ध्रुव, अरे तुझा हा मार्ग नाही युद्ध करणे, हिंसा करणे. साधूचा मार्ग कोणता? संत वर्णन करतात. तसं पाहिलं तर संतांनी या डोंगर दऱ्यामध्ये परमार्थाचं बीजारोपण केलं आपल्याकडं. बरं का, आम्ही नेहमी सांगतो मोतीराम महाराज महान महापुरुष, वैराग्याचे परम मूर्ती. ज्या महात्म्याने आपल्या बंडीला खिसाच लावला नाही, संपूर्ण आयुष्य गेलं. बंडी शब्द समजलं? बंडी म्हणजे बनियान, खिसाच. चला, महाराजांच्या पायाला जखम आहे आणि त्या जखमीमध्ये छोटे छोटे जीवजंतू आहे. महाराजांना निद्रा लागली, डोळा लागला की त्यांची हालचाल व्हायची, ती आत बाहेर करायचे, त्रास व्हायचा. काही भक्तांनी ठरवलं काढून टाकावं. महाराजांनी सांगितलं, काय केलंस तू? अरे हा माझा भोग आहे, जा जिथं काढून टाकलं ना घेऊन ये, नसेल तर 3 दिवसात तू मरशील. साधूची वचन आहेत महाराज. पुनश्च ते जीव जंतू महाराजांनी आत सोडायला लावले. परंतु समाजाचं कार्य, समाज घडवण्याचं कार्य, समाजाला रस्ता दाखवण्याचं काम या महापुरुषांनी केलं. समाज जागृतीचं काम महापुरुषांचं आहे. बुडतही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून.
म्हणून महाराज बोलतात, बेटा ध्रुव, हा तुझा मार्ग नाही. अहिंसा हा आपला मार्ग आहे. साधूचं लक्षण, साधूचा मार्ग कोणता? एका शब्दात सांगतो तुम्हाला, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. आणि तू 60,000 पुत्र मारलीस, लक्षण काय केलंस? तेव्हा एक काम कर, तर उपदेश करतात, बेटा समशत्रो च मित्रे च तथा मानापमानयो. भगवान गीतेमध्ये लक्षण केलं संतांचं, समशत्रो च मित्रे च तथा. आपल्याला सर्व समान आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. ज्ञानोबा बोलतात, पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दुही सरिसा पाडून, का घरच्या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. निगा पांडवा दीपू जैसा. दिवा दिवा म्हणतो का मी तुम्हालाच प्रकाश देईल ज्याने घरामध्ये लावलाय? नाही, त्या घरात कोणीही येऊ, त्या प्रत्येकाला प्रकाश देण्याचं काम तो दिवा करतो. तद्वत संत, त्यांच्याकडे कोणीही जा. गोड ओळ आहेत, मला विस्तार करायचा नाही. जो खांडावया घाऊ घाली, लावणी जयानी केली, दोघा एकची सावली, वृक्ष देई जैसा. हे झाड आहे. हे कशाचं झाड आहे? हा, चिंचेत आहे. तुम्ही बसलात ना सावलीला, का म्हणताय ते बसू नका? मी ज्याच्या द्वारामध्ये तू माझा मालक आहे, तुम्ही काही माझे आहेत का मालक? उठा बाजारला, जा महाराज इथून. बरं, त्याला जर तोडायला जर गेलं, ते बोलतंय का आपल्याला तोडू नका? त्याला पाणी घालणारला ते झाड सावलीच देतं, फळं देतं. त्याला जर तोडायला येणारा जो कोणी आहे, त्या तोडणारला ते झाड सावली देतं, फळं देतं. असं समत्व साधूंच्या जीवनामध्ये असतं. अलग लक्षामध्ये मला इथं बोलायचं, आपल्याला सर्व समान आहेत, समान. म्हणून हा मार्ग तो सोड. म्हणून महाराजांनी गोड उपदेश केला आणि सांगितलं, बेटा गुरु, जीवनामध्ये संत सानिध्य, संत संगती महत्वाचे आहे. तू आता जीवनामध्ये संतांची संगती कर. राधे राधे बोलत नाहीत लोक. बोलत झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. तू संतांचं संगती कर, जेणेकरून तुझं कल्याण होईल, तुझा उद्धार होईल. म्हणून महाराज बोलतात, संतन के संग लाग रे, तेरी अच्छे बनेगी.
संगती संग लागले देवाचे बने संगती संग लागले अच्छी बनेगी तेरे बिगड़ी बने अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी तुम्हारो बहु भागरी तेरी अच्छी बनेगी संतन कर संग पुण्य कमाए संतन कर पुण्य कमाए संतन संग कर पुण्य कमाए संतन संग कर पुण्य कमाए राम चरण अनुराग रे तेरी अच्छे बनेंगे संतांच्या सानिध्यामध्ये कोणाकोणाचं कल्याण झालं, कोणाचा उद्धार झाला याची यादीच सुरदासजी महाराजांनी दिलेली आहे. सुरदासजी महाराज बोलतात, दोजी बन गई प्रहलाद जी के बन गए दोजी बन गई प्रहलाद जी की बन गई दोजी बन गई प्रहलाद जी के बन गई हरि सुमिरन मन लागले जय हो अच्छे जीवनामध्ये संत संगती प्राप्त झाल्याच्या नंतर संत कृपा काय करते बारकाईने लक्षपूर्वक ऐका. संत तुम्हाला आम्हाला काय करतात, तुम्ही आम्ही कोण आहात, सामान्य जीव अर्थात तुम्ही आम्ही कावळे आहात. कावळे आलं का लक्षात, कोण आहात, कावळे. मी तुम्हाला विचारतो, कावळा चांगला का हंस चांगला? कावळा चांगला का हंस चांगला? हंस. संत संगतीमध्ये संत तुम्हाला आम्हाला असणाऱ्या कावळ्याला हंस बनवतात, अर्थात सामान्य जीवाला ब्रह्म बनवतात. ही संत संगती आहे. सुरदासजी महाराज बोलतात, राजा जे तो है
या पदातून कबीरदास महाराज, जे कबीरदास महाराज मुस्लिम पंथामध्ये जन्माला आले, उत्तरेमध्ये महान साधू आहेत कबीरजी महाराज. कबीरजी महाराज बोलतात, कबीरा कबीरा क्या कहे. अरे तुम्ही कबीर कबीर काय म्हणता. जा यमुना के तीर कबीरा कबीरा क्या कहे. जा यमुना के तीर एक एक गौलन के प्रेम में बह गए कोट कबीर. कबीर बोलतात, तुम्ही कबीर कबीर मला म्हणता. अरे परंतु यमुनेच्या काठावर जा, ज्या गौरणीने भगवंतावर प्रेम केलं ना, त्या गौरणीच्या प्रेमा आसू धारामध्ये माझ्यासारखे एक कबीर नाही, कोट्यावधी कबीर वाहून गेले. त्या गौरणी महाराज एक बोलतो, या भागवत धर्म मंडपामध्ये आमचे यजमान श्रीमान अंगदरावजी आणि त्यांच्या सौभाग्यवती गोळणबाई महाराज, एवढं प्रेम आहे. तुम्ही वय तर त्यांचं किती आहे आता तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही गाववाले आहात, सकाळी चहा पासून चहा नाश्ता, महाराज हे घेता का ते घेता का. आम्ही म्हटलं आजी काहीच नको आम्हाला. असं कसं, एवढं प्रेम एवढा आदर. ते म्हटले आम्हाला कधी घडणार. ही साधी भोळी माणसं आहे आणि निस्वार्थ प्रेम. आमच्याकडून त्यांना काय मिळणार. आम्ही अजून 3 दिवस राहणार, निघून जाणार, काय देणार आम्ही त्यांना. परंतु ध्यानात त्यांचं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळं ते आम्हाला फोनवर बोलले होते, महाराज आमचं गाव ग्रामीण भागातलं गाव आहे आणि मी म्हणजे आमचे मालक आणि आम्ही मुक्काम आमच्याकडे आहे बरं का. काही कमी अधिक जरी वाटलं तर सांभाळून घ्या. परंतु महाराज उणीव काहीच नाही. आलं का लक्षामध्ये. ज्या गोष्टी आम्हाला गरज नाही तरी पण पुन्हा पुन्हा मी का बोलावं. एक एक गौलन के प्रेम में बह गए कूट कबीर. कबीरजी महाराज बोलतात, कहत कबीरा राम सुमिरन में, कहत कबीरा राम सुमिरन में, कहत कबीरा राम सुमिरन में, कहत कबीरा राम सुमिरन में. पाग सके तो मन पागरे तेरी अच्छे बने.
मस्तकावर धारण करून भगवंत चिंतनासाठी हजारो वर्ष राज्य केलं. अहिंसा परमो धर्म हो बस. आणि नंतर ध्रुवबाळ वनामध्ये भजनासाठी निघून गेलेले. संकीर्तन होईल. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 पाठीमागं बोलायचं. हे टाळी पहिल्या टाळी. राम 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 सीता राम राम राम. बोला बोला आवाज आला पाहिजे. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जाओ. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राम राम. ध्रुवबाळाने एवढं चिंतन केलं महाराज. वैकुंठावरून विमान प्रकट झालं ध्रुवबाळाला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी. ध्रुवजी बाळ विमानामध्ये विराजमान झाले बघा. आणि जेव्हा विमान निघणार ध्रुवबाळांच्या लक्षात आलं की ज्या माझ्या आईमुळे मला भगवंताचं दर्शन झालं, आज तिच्या उपदेशामुळं मला वैकुंठाला जाण्यासाठी भगवंताने विमान पाठवले. ती आई तर पाठीमागच राहिली. विष्णुदूतांना सांगितलं विमान थांबवा. माझी आई दूत बोलू लागले, महाराज तुमची आई तुम्हाला वाटतंय का खाली राहिली पाठीमाग? नाही, ते समोर पहा. ते जे विमान आहे ना ते स्पेशल विमान तुमच्या आईसाठी आहे.
आणि मग मात्र गुरुबाळाने त्या विमानामध्ये पाय ठेवला महाराज. अर्थात काळावर विजय संपादन केला. संत साधू ऋषी महामुनी हे कालजयी असतात. जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय. त्याच्या डोक्यावर पाय देऊन ध्रुवबाळ आणि त्यांची आई वैकुंठाला गेलेले. आढळ पद दिलं भगवंताने. आजही आकाशामध्ये ज्याला तुम्ही आम्ही ध्रुव तारा म्हणतो, आलं का लक्षामध्ये? आढळ पद. बोली ध्रुवजी महाराज की जय. या ध्रुव महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहे उत्कल. उत्कलाचे अंगाचे आहेत पृथू. या पृथूच्या अंगाचं एका बाहूचं मंथन करून, आपलं वेणाच्या अंगाचं मंथन करून पृथूचा जन्म पुढे झालेला आहे. पृथू महाराजांनी खूप यत्न केले, यागादी कर्म केलं बर का. यांच्या नावावरनच आपल्या या सृष्टीला पृथ्वी हे नाव आहे. पृथ्वीराजाच्या नावावरनं पृथ्वी. या पृथ्वीच्या पोटी अंतर्धान, नंतर हवीरधान, हवीरधानच्या नंतर प्राचीवर्गी. हा प्राचीवर्गी अत्यंत हिंसक निघाला, दुष्ट